नाशिकमध्ये पहिल्याच पावसामुळे रस्त्यांची जी सत्यता आहे ती बाहेर आल्यानंतर आता उद्धव ठाकरे सेना जी आहे ती आता महासभेमध्ये जी आहे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर सर्व नगरसेवक जे आहेत ते हातात या ठिकाणी बॅनरबाजी करत काहीचा आश्रय त्यावर लिहिलेला आहे। नाशिक महानगरपालिका आपले प्राथमिक जबाबदारी विसरली आहे का? रस्त्यावर मृत्यूचा सापळा नको, खड्डेमुक्त नाशिक हाच आमचा हक्क, अशा प्रकारचे आश्रय जो आहे तो त्या ठिकाणी लिहिलेला आहे। आणि या सर्व संदर्भात आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे सेनेचे खरं तर महानगर प्रमुख आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, या ठिकाणी सर्व नगरसेवक जे आहेत ते आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे। महासभेत आपण मुद्दा प्रशासनानं 8 दिवसापूर्वी झालेल्या पावसाच्या याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। शहरभर किती नुकसान झालं असेल आपण बघितलं असाल। महानगरपालिकेच्या बाहेरचा रस्ता असेल, जो रस्ता 1 वर्षापूर्वी पूर्ण झाला आहे, तो कुठला बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी कुठल्या प्रकारचं स्टॉर्म वॉटर केले का नाही तुम्ही बघितलं असेल। आज शहराची ही दुरावस्था आहे। आज शहराच्या उच्चभ्रू भागात असेल किंवा कुठल्याही भागात जा की शहरामध्ये रस्ते खोदून ठेवले, कुठल्याच प्रकारचं फक्त हे जे प्रशासन आहे आणि हे सत्ताधारी आहे या कॉन्ट्रॅक्टरना पाठीशी घालतात। कॉन्ट्रॅक्टर हा बाहेरच्या राज्यातले, बाहेर जिल्ह्यातले, ते उद्या बिल घेऊन निघून जातील, पण नाशिक शहरातल्या जनतेला वेठी धरल्या जाईल। कुंभमेळा व्हायला पाहिजे, कुंभमेळा आपल्या अस्मितेचा विषय, आम्ही त्या गोष्टीत म्हणत नाही, पण निकृष्ट दर्जाची कामं या शहरामध्ये नाही झाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि त्यांना स्टार रेट अधिकाऱ्यांना विचारलं असता अधिकाऱ्यांनी पावसाचं कारण दिलं आहे। अचानक झालेल्या या रेड अलर्टच्या पावसामुळे हे खड्डे अचानकपणे बाहेर आले, अशा प्रकारचं देखील त्यांच्याकडून एकंदरीत पावसाचं कारण नाही, पावसाचं कारण तुम्ही देऊ शकत नाही। गेल्या पाऊस असा 1 महिना उशिरा पडला आहे, पण हे नियोजनाचा अभाव आहे। नियोजन नाही, पावसाळ्यापूर्वी ज्या खडी मुरुम मेंटेनन्ससाठी सप्लाय करून जी नेमणूक केली पाहिजे होती कामाची, ज्या पावसाळ्यापूर्वी साफसफाई केली पाहिजे होती, गटारी साफ केल्या पाहिजे होत्या, स्टॉर्म वॉटरच्या पावसाळी जे नाले करून ठेवले, 2007 ते 2012च्या दरम्यान पूर्ण शहरामध्ये जेएनयूआरएमचा निधी वापरून आपण पावसाळी गटार योजना असेल, भुयारी गटार योजना ही मोठ्या कोट्यावधी रुपये खर्च करून आपण राबवलेली होती, पण हा कामाचा आणि अधिकाऱ्यांचा काम करण्याचा अभाव आहे। जाणीवपूर्वक नागरिकांना वेठीस धरलं जातं आणि ज्या प्राथमिक सुविधा आहे नाशिक महानगरपालिकेच्या, एक महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ज्या आपल्या प्राथमिक गरजा आहे, आपल्या नाशिककरांना उत्तम आरोग्य सेवा देणं असेल, नाशिककरांच्या गोरगरिबांच्या मुलांना उत्तम असं चांगलं असं दर्जेदार शिक्षण देणं असेल आणि रस्ते गटर वॉटर गटर ज्या सुखसुविधा देणं असेल, हे महापालिकेला या सेवा देणं क्रमप्राप्त आहे। ह्या जबाबदाऱ्या देखील महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त असेल किंवा अधिकारी असेल हे विसरलेले आहे। माझी सगळ्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून, नाशिककरांना वेठीस धरू नका। नाशिककरांच्या कष्टाचा घामाचा जो कररूपाने आपण पैसा घेत आहोत, त्या पैशाचं योग्य असं नियोजन करून त्याचा वापर झाला पाहिजे आणि नागरिकांना चांगलं हॉस्पिटल सेवा असेल, आरोग्य सेवा असेल, शिक्षण सेवा असेल ही उत्तम अशी मिळाली पाहिजे, ही प्राथमिक मागणी आमची या ठिकाणी आहे। नक्कीच नाशिककरांना वेठीस धरू नका, सर्व जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांनी आपल्या पद्धतीने पार पाडल्या हव्या होत्यात। पावसाचंही कारण नको, अशा प्रकारची जी खरं तर एकंदरीत जी भूमिका आहे ती खरं तर आता उद्धव ठाकरे गटाकडून जी आहे ती आता महासभेमध्ये घेण्यात येणार आहे। वैभव गुगे, LS मराठी, नाशिक।